Question 3. Evaluate the following limits. मतलब example 4. Limit x tends to 0 in bracket 1 minus x raised to 8 minus 1 divided by 1 minus x square minus 1. आता इथे आपल्याला परत फॉर्म्युला वापरायचा आहे. लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवायडेड बाय x मायनस a इक्वल टू n इंटू a रेस टू n मायनस 1. Now here put y equal to 1 minus x, and when x tends to 0, then y tends to 1. जेव्हा x टेन्स टू 0 आहे तेव्हा y टेन्स टू 1 आहे. कारण जर आपण x ची व्हॅल्यू 0 ठेवली तर y इक्वल टू 1 येतं, म्हणजे y ची व्हॅल्यू ही जवळजवळ 1 आहे. देन y टेन्स टू 1. लिमिट y टेन्स टू 1. आता x टेन्स टू 0 च्या ऐवजी आपण y टेन्स टू 1 घेतोय आणि 1 मायनस x इक्वल टू आपण y घेतोय. y रेस टू 8 मायनस 1 डिवाइड बाय y स्क्वेअर मायनस 1. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं आपल्याला लिमिट घ्यायचं आहे. लिमिट y टेन्स टू 1 y रेस टू 8 मायनस 1 डिवाइड बाय लिमिट y टेन्स टू 1 y स्क्वेअर मायनस 1. तर इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अंशाला आणि छेदाला आपण y मायनस 1ने काय करू, डिवाइड करू. इक्वल टू लिमिट y टेन्स टू 1 y रेस टू 8 मायनस 1 डिवाइडेड बाय y मायनस 1 होल डिवाइडेड बाय लिमिट y टेन्स टू 1 y स्क्वेअर मायनस 1 डिवाइडेड बाय y मायनस 1. तर इथे न्यूमरेटरला अंशाला पण आपण y मायनस 1ने डिवाइड केले आणि छेदाला सुद्धा y मायनस 1ने डिवाइड केले. आता ह्याचं आपल्याला लिमिट घ्यायचं ह्या फॉर्म्युल्यावर. नाव हिअर n इक्वल टू 8 अँड a इक्वल टू 1. हिअर n इक्वल टू 2 अँड a इक्वल टू 1. नाव पुट हिअर n इक्वल टू 8 a इक्वल टू 1. 8 इंटू 1 रेस टू 8 मायनस 1 डिवायडेड बाय 2 इंटू 1 रेस टू 2 मायनस 1. 1 रेस टू 8 minus 1 means 1 raised to 7 equal to 1. Therefore 8 into 1 means 8. Similarly here 2 into 1 means 2. 8 divided by 2 means 4. Therefore answer is 4.